श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला, आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज आहे 30 सप्टेंबर, वार मंगळवार आणि आज आपण साजरी करत आहोत दुर्गाष्टमी, जी महाअष्टमी म्हणूनही ओळखली जाते। नवरात्रोत्सवात अष्टमीला खूपच महत्त्व असतं। या दिवशी देवीचं मंत्रवाचन, होम हवन करणं, देवीला कुंकवाचं अर्चन करणं आणि कन्यापूजन करणं हे सगळं काही फार पुण्यदायी मानलं जातं। पुराणांमध्ये सांगितलं आहे की अष्टमीच्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते। ही देवी म्हणजेच माता पार्वती, जिने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्या केली होती आणि तिने त्या तपस्येत केवळ फळं, मुळं आणि पानं खाल्ली आणि शेवटी फक्त हवेमुळेच जगत राहिली। तर या कठीण तपामुळे तिला महागौर प्राप्त झालं आणि म्हणूनच तिचं नाव पडलं महागौरी। आणि त्यामुळे अष्टमीच्या दिवशी महागौरी देवीची पूजा करणं अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं। आजच्याच दिवशी अनेक घरांमध्ये कुलदेवीचीही पूजा केली जाते। तांबूल अर्पण केला जातो, कुंकू अर्पण केलं जातं आणि घरात विशेष सेवा आणि उपासना केली जाते। विशेष म्हणजे महाअष्टमीच्या दिवशी घराघरांमध्ये होम हवन केलं जातं। हे हवन म्हणजे एक पवित्र विधी असतो ज्यामध्ये देवी देवतांची कृपा मिळवण्यासाठी मंत्रोच्चारासह अग्निदेव साक्षी मानले जातात। हे हवन केल्यामुळे वातावरण शुद्ध होतं, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि नवरात्रात केलेल्या भक्तीचा संकल्प पूर्ण होतो। देवी दुर्गा या दिवशी विशेष प्रसन्न होते आणि साधकाच्या मनातील इच्छा पूर्ण करते असं मानलं जातं। तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कथा, ती म्हणजे महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे फक्त एक स्त्रीच युद्ध करू शकत होती। तेव्हा आदिशक्तीने दुर्गा देवीचं रूप घेतलं आणि महिषासुराचा पराभव केला। तर त्या विजयाच्या स्मरणार्थ अष्टमी साजरी केली जाते। या दिवशी केलं जाणारं होम हवन हे अगदी खास असतं, कारण ते घरातील वाईट शक्ती, वास्तुदोष, पितृदोष, त्याचबरोबर वाईट बाधा, दोष यांना दूर करतं। पण बऱ्याच वेळेला काही कारणांमुळे आपण घरामध्ये हवन करू शकत नाही, कधी वेळ मिळत नाही तर कधी हवनासाठी लागणाऱ्या सामग्रीची कमतरता असते। तर अशा वेळी एक खूपच साधा पण प्रभावी उपाय आहे जो तुम्ही आज संध्याकाळी करू शकता। जर तुम्ही आज संध्याकाळी हा उपाय घरामध्ये केला म्हणजे कापुरासोबत एक विशिष्ट वस्तू जाळली तर हवनासारखंच तुम्हाला पुण्य लाभेल। तर या उपायाने घरातल्या भांडणांपासून ते दारिद्र्यापर्यंत अनेक अडचणी दूर होतात आणि घरामध्ये सुख, शांती, प्रगती आणि लक्ष्मीचा वास होतो। तर हा उपाय नेमका कोणता आहे आणि कोणती वस्तू कापुरासोबत जाळायची आहे हे सगळं काही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। नवरात्रीचे हे 9 दिवस हे खरंच खूप शुभ आणि विशेष मानले जातात आणि त्यामध्ये जो 8वा दिवस म्हणजे महाअष्टमी तर नवरात्रीचा अगदी मुख्य दिवस मानला जातो। या दिवशी केलेल्या सेवा, पूजा आणि उपायाचं फळ आपल्याला अगदी भरभरून मिळतं असं मानलं जातं आणि त्यामुळे आजचा जो तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तर नक्की तुम्हाला करायला हवा आणि तो करण्याची योग्य वेळ म्हणजे आज संध्याकाळी। तर आज आहे 30 सप्टेंबर, वार मंगळवार आणि आज संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कुठल्याही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता। पण शक्य असेल तर विशेष करून 6:30 ते 9:30 या वेळेमध्ये केल्यास अधिक परिणामकारक ठरेल, कारण ही वेळ लक्ष्मी आगमनाची मानली जाते आणि या काळात वातावरणामध्ये सकारात्मकता जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे हाच जो आहे तर तो योग्य वेळ मानला जातो। पण जर या वेळेमध्ये तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा कधीही केलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही। कारण महत्त्वाचं म्हणजे तुमच्या श्रद्धेने आणि भावनेने तो उपाय करणं। वेळ थोडा वरखाली झाला तरीही चालतं। आता ज्या घरामध्ये आज महाअष्टमीच्या दिवशी हा छोटासा पण प्रभावी उपाय केला जाईल त्या घरावर नेहमी कुलदेवीचा आशीर्वाद राहतो असं मानलं जातं। अशा घरात संकट, अडचणी, वाईट प्रसंग किंवा अडथळे फारसे टिकत नाहीत। कधी कधी तुम्हाला वाटत असेल की घरात पैसे येतात पण टिकत नाहीत, खर्चच जास्त होतोय, घरामध्ये सतत भांडणं, तणाव, वादविवाद होत आहेत, मुलं हट्टी झाली आहेत, ऐकत नाहीत, कुठल्याही कामामध्ये त्यांना यश मिळत नाही, शुभ कार्य घडत नाही किंवा सतत आरोग्याच्या समस्या येत आहेत। तर ही सगळी कारणं काही वेळेला बाहेरून आलेल्या नकारात्मक ऊर्जेमुळे सुद्धा असू शकतात। कधी कधी आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात की त्यांना आपली प्रगती अजिबात खपत नाही। समोरून ते गोड बोलतात पण मागून आपल्या अडचणी वाढाव्यात यासाठी काही ना काही करत राहतात। तर अशा लोकांची नजर लागू शकते किंवा घरावर वाईट शक्तींचा परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच आजच्या या दिवसाचा फायदा घेत तुम्हाला हवन आणि एक विशिष्ट उपाय केल्याने हे सगळं दूर ठेवता येतं। घरात शांतता, समृद्धी, आरोग्य आणि सुख नांदावं म्हणून या उपायाला खूप महत्त्व दिलं जातं।
तर हो, हे खरं आहे की प्रत्येक घरामध्ये होम हवन करणं शक्यच होतं असं नाही. वेळ, जागा किंवा सामग्री नसेल तर ते जमत नाही. पण जे उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर तो उपाय अगदी सोपा आहे, सहज करता येणार आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा खूप मोठा असतो. आणि म्हणून अगदी आवर्जून वेळ काढून श्रद्धेने हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आणि त्याचा चांगला अनुभव नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. तर पहा, सर्वात आधी तुमच्याकडे हवन करण्यासाठी लागणारी सामग्री उपलब्ध असेल आणि घरातच तुम्हाला हवन करणं शक्य असेल तर तुम्ही हवन अवश्य करा. कारण महाअष्टमीच्या दिवशी हवनाला खूप महत्त्व दिलं जातं आणि हवन करताना जी जी सामग्री लागते तर ती सहज मिळाली तर ती वापरून हवन करणं खरोखरच अत्यंत शुभ आणि फलदायी ठरतं. पण असंही होतं की काही वेळेला सामग्री मिळत नाही, वेळ मिळत नाही किंवा जागा नाही, तर अशा वेळेला तुम्ही खचून न जाता मी जो उपाय तुम्हाला सांगत आहे तर तो नक्की करा. कारण हा उपायही तितकाच प्रभावी आहे आणि त्यामुळे तुम्हाला हवनासारखंच पुण्य हे प्राप्त होणार आहे. तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आणि सुरुवात करताना सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरात नेहमीप्रमाणे दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 8 लवंगा टाकायच्या आहेत आणि या 8 लवंगा महाअष्टमीच्या दिवशी विशेष लक्ष्मी प्राप्तीसाठी टाकल्या जातात. लक्षात ठेवा, या लवंगांना फूल असलं पाहिजे आणि लवंगा अखंड असल्या पाहिजेत. तर त्याच लवंगा तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर धूपदीप अगरबत्ती लावायचा आहे आणि संपूर्ण घरात प्रसन्न पवित्र वातावरण तयार करायचं आहे. घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवा, खिडक्या उघड्या ठेवा, कारण घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. आणि त्यानंतर उपायाची खरी सुरुवात करा. तर उपायासाठी तुम्हाला एक मोठी मातीची बंटी घ्यायची आहे. मातीची नसेल तर तुम्ही स्टीलची प्लेट सुद्धा घेऊ शकता किंवा कापूर जाळण्याचं भांड जे असेल तर ते सुद्धा वापरू शकता. तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक मुठभर तांदूळ घालायचे आहेत आणि त्यावरती 1 चमचा शुद्ध गाईचं तूप घालून ते तुम्हाला नीट मिसळायचे आहेत. त्यानंतर आता एक छोटी वाटी घ्या, त्यामध्ये 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्या आणि त्या वड्यांवर गाईचं तूप टाकून त्या तुपामध्ये भिजवून ठेवा. भीमसेनी तुमच्याकडे कापूर नसेल तर साधा कापूर सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. मग त्या तांदळावरती जो आपण कापूर तुपामध्ये मिसळला आहे तर त्यातली एकच कापराची वडी ठेवा. उरलेल्या 4 वड्या प्लेटमध्ये बाजूला ठेवा आणि त्या तांदळावरती 5 अखंड फूल असलेल्या लवंगा ठेवा. त्यासोबतच 3 हिरव्या वेलदोडे तुम्हाला ठेवायचे आहेत, म्हणजे हिरव्या वेलची तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर थोडेसे पांढरे तीळ आणि थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी त्यावरती ठेवायचं आहे. आता या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरात किंवा घटस्थापना असेल तर तिथे बसून तुम्हाला करायचं आहे. हातामध्ये थोडंसं पाणी घ्या, 1 फूल आणि अक्षता घ्या आणि दुर्गा देवी समोर संकल्प करा. म्हणजे आजच्या महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय मी श्रद्धेने करत आहे असं मनोमन तुम्हाला म्हणायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. आता कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि ज्या वडीने तुम्ही सुरुवात केली आहे तर ती वडी पेटवा आणि त्या आगीमध्ये हळूहळू सर्व लवंगा, त्याचबरोबर वेलदोडे, तीळ, मोहरी हे सर्व काही टाकून जाळा. आणि हे करत असताना तुम्हाला नवर्ण मंत्राचा मंत्र म्हणत राहायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र तुम्हाला म्हणत राहायचा आहे. प्रत्येक वेळेला एक वडी जळून संपली की दुसरी वडी त्या जागी ठेवा आणि असं करता करता 5 वड्या तुम्ही हळूहळू जाळा. दरवेळेला थोडंसं तूप त्या वड्यांवर टाकत राहा. अगदी 1 थेंब जरी तुम्ही तूप टाकलं तरीही चालेल आणि हे तूप म्हणजे हवनात दिलेली आहुती असते. जर तुम्हाला नवर्ण मंत्र म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही दुर्गे दुर्गटबारी ही आरती सुद्धा म्हणू शकता किंवा कुठल्याही देवीचं तुम्ही स्तोत्र पठण सुद्धा करू शकता किंवा श्री सुक्तम सुद्धा म्हणू शकता. शेवटी वडी जाळून झाली की ते भांड किंवा ती प्लेट उचलून त्याचा संपूर्ण धूर तुम्हाला तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे. देवघर, स्वयंपाकघर, बेडरूम, खिडक्या, दरवाजे सगळीकडे तुम्हाला फिरवायचा आहे आणि शेवटी घराच्या उंबरठ्यावर काही क्षणासाठी तो ठेवायचा आहे आणि परत नंतर देवघरामध्ये नेऊन ठेवायचा आहे. कापूर जळून शांत झाल्यावर देवीची आरती करा. दुर्गे दुर्गटबारी ही आरती म्हणा आणि अंतःकरणापासून देवीची माफी मागा. आपण नवरात्रीच्या 9 दिवसात अनावधानाने काही चुका केल्या असतील तर त्यासाठी क्षमा मागा आणि देवीचा आशीर्वाद मागा की तुझा आशीर्वाद नेहमी आमच्या घरावर, आमच्या कुटुंबावर राहो. तर हा छोटासा उपाय आज महाअष्टमीच्या दिवशी संध्याकाळी नक्की करा. तुम्हाला आधीच सांगितलं आहे, जर हवन करणं शक्य असेल तर उत्तमच, पण जर तुम्हाला ते करणं शक्य नसेल तर हा उपाय करणं अजूनही खूप प्रभावी ठरतं. अष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे घरातील वाईट शक्ती, त्याचबरोबर नजर दोष, वास्तुदोष, ग्रहदोष, पितृदोष हे सगळं दूर जातं. घरात शांतता, समृद्धी आणि सौख्य आनंदाला सुरुवात होते आणि तुमच्या घरातील मुलांच्या पतीची आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते. आता हा उपाय पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की या प्लेटमधले उरलेले तांदूळ, लवंगा वगैरे याचं नंतर काय करायचं. तर अगदी सोपं आहे. हे तांदूळ तुम्ही दुसऱ्या दिवशी घरातल्या निर्माल्यामध्ये टाकून द्या किंवा शक्य असेल तर एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकू शकता. त्याचप्रमाणे दिव्यामध्ये आपण जे 8 लवंग टाकले होते तर ते सुद्धा काढून तुम्हाला निर्माल्यामध्येच टाकायचे आहेत. अजून एक अतिशय
खास गोष्ट म्हणजे आजच्या महाअष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजे देवतांची ही दिशा जी आहे तर ती मांडली जाते, तर तिथे एक दिवा लावायला अजिबात विसरू नका. कारण ईशान्य ही दिशा देवी देवतांची असल्यामुळे तिथे दिवा लावला तर वातावरण जास्त सकारात्मक होते आणि देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला सहजपणे मिळतो. तर आजच्या दिवशी तुम्ही अजून एक छोटीशी गोष्ट महत्त्वाची नक्की करा, ती म्हणजे गाईला चणा डाळ आणि गुळ खाऊ घालणं. आता काही जण म्हणतात की नवरात्र चालू आहे, गाईचा उपवास असतो, मग चणा डाळ कशी द्यायची. पण खरं सांगायचं झालं तर देवी देवतांना कधीही उपवास नसतो. गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचं वास्तव्य मानलं जातं आणि त्यामुळे या दिवशी तिला चणा डाळ आणि गुळ दिलं तर फारच चांगला प्रभाव होतो. तर त्यासाठी अगदी थोडीशी चणा डाळ आधी भिजवून ठेवा आणि एक छोटासा गुळाचा खडा त्यासोबत ठेवा आणि मग या दोन्ही गोष्टी तुम्ही श्रद्धेने गायीला खाऊ घाला. त्यामुळे तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतात असं नाही, तर तुमच्या घरातील 7 पिढ्यापर्यंत दारिद्र्य सुद्धा नाहीसं होतं असं म्हटलं जातं. आता शेवटची आणि एकदम खास गोष्ट म्हणजे जर तुम्ही प्रत्यक्ष होम हवन आज करत असाल तर त्याचा शेवटी तुम्हाला एक पूर्णाहुती दिली जाते. तर त्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, त्यावरती कलावा म्हणजे पवित्र दोर तुम्हाला बांधायचा आहे आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आहे आणि शक्य असेल तर 1 रुपयाचं नाणं किंवा कोणतंही नाणं ठेवा आणि मग हा नारळ तुम्हाला तुपामध्ये बुडवायचा आहे आणि मंत्र म्हणून तो अग्नीला अर्पण करायचा आहे. पण हो लक्षात ठेवा की हवनासाठी वापरलं जाणारं कुंड मोठं असतं म्हणून सहजपणे नारळ त्यामध्ये मावतो आणि त्यामुळे जर तुम्ही हवन करत असाल तर ही पूर्णाहुती देणं आवश्यक आहे. पण जर तुम्ही हवन करत नसाल, शक्य नसेल तर तुम्ही फक्त मी सांगितलेला कापराचा उपाय करा आणि त्यामध्ये नारळ अर्पण करण्याची गरज नाही. त्या उपायाने सुद्धा तुम्हाला हवना इतकंच पूर्ण फळ हे प्राप्त होतं. त्याचप्रमाणे आज महाअष्टमीच्या दिवशी शुभ दिनी एक अजूनही महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्या कुलदेवीला कुंकवाचं अर्चन म्हणजेच कुंकुमार्चन करायचं आहे. जर तुमच्याकडे कुलदेवीचं टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल तर त्यावर तुम्ही प्रेमाने कुंकू वाहा. पण जर टाक नसेल तर तुम्ही काहीच हरकत नाही, एक सुपारी घ्या आणि तिचं तुम्हाला सुपारीचं कुलदेवीचं प्रतीक मानून त्यावरती कुंकवाचं अर्चन करायचं आहे. या दिवशी केलेलं कुंकवार्चन हे फार पवित्र मानलं जातं आणि त्यामुळे देवीचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतो. म्हणून ही सेवा प्रत्येकाने जरूर करावी. ही माहिती मला तुमच्यासोबत आज पोहोचवायची होती, कारण हे साधं सोपं असलं तरी खूप प्रभावी आहे आणि आपल्याला आपल्या कुलदेवीच्या कृपेचा अनुभव येतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.